खेळपट्टीवर अमर भोईर यांच्या वाणीतून हे विश्लेषण आणि विवरण. धन्यवाद. केतन भोईर. KPL 2025 पर्व 15व पहिलीच लढत सुरुवातीची भैरवी आगामी आणि पंच दत्ता मेहर आणि शशिकांत मेहर सामन्याला सुरुवात करण्याचा इशारा देताना गोलंदाज जबरदस्त गोलंदाज केतन भोईर सायराज 2020 युनायटेड कडून गोलंदाजीसाठी सज्ज. सलामीर फलंदाज निशांत म्हात्रे आणि त्याच्या जोडीला मदतीला आलेला साथीला आलेला हरदेव तांडेल एक हरवणारे अष्टपैलू खेळाडू. दरम्यान केपीएलचा पहिला चेंडू जबरदस्त सुरुवात करतोय गोलंदाज डावकुऱ्याचा गोलंदाज केतन भोईर निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. फर्स्ट डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी. दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव देऊन या स्पर्धेला श्री गणेश होत आहेत. पुढील चेंडू घेऊन केतन तो हरदेव. हा चेंडू एका खोलवर टप्प्याचा चेंडू सहज टकवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये साजेसे क्षेत्ररक्षण होत आहे आणि हरदेव देखील एका धावेने खातं खोलतोय. संघाची धाव संख्या 2 थोडीशी संयमी साजेशी सुरुवात म्हणता येईल. चांगल्या गोलंदाजाला सन्मानजनक खेळताना दोन्ही फलंदाजांनी एका धावाने आपलं खातं खोललंय. पहिले षटक P1चं षटक क्षेत्ररक्षण मर्यादेचं षटक हाणामारीचं षटक पण तेवढं ताकदीचा गोलंदाज आहे केतन भोईर. आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू टोळवला हवेत आहे. झेल खेळी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि पहिला झेल सुटतोय. जीवदान मिळतंय. विपुल तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होता. थोडस जजमेंट मध्येच गळती होतीये. झेल निसटतोय. जीवदान मिळतोय निशांत याला आणि 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या जवळ पोहोचली. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावपळावरती धावा लागतात 4 बिनबाद 4. आदरणीय सुधाकरजी गणपत म्हात्रे या करावे गावचे माजी नगरसेवक यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय सुधाकरजी गणपत म्हात्रे साहेब. पुढील चेंडूवरती मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. अगोदरच्या पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालं होतं. नंतर त्याची ती मानसिकता गोलंदाजीवरती असलेली हातोडी त्याच्या हातात असलेली कला प्रदर्शित करताना गोलंदाज केतन पुढील चेंडूवरती त्रिफलाची धात करतोय आणि निशांत याला तंबूच्या मार्गाला पाठवतोय. पहिला हादरा पहिलं यश मिळत आहे सायराज 2020 युनायटेडला आणि पहिला हादरा बसतोय स्मिथ अँड शर्वी वॉरियर्स संघाला. अवघ्या 4 धावसंख्येवरती निशांत तंबूच्या मार्गाला जातोय. नवीन फलंदाज येतो. 1 डाऊनच्या रूपाने येणारा हा फलंदाज प्रणित तांडेल अजित तांडेल यांचे सुपुत्र. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे राकेश. पहिल्या सुरुवात जबरदस्त सुरुवात करताना दिसतोय गोलंदाज केतन भोईर. नावारूपास असलेला हा गोलंदाज ज्याने कराव्या गावाचा क्रिकेट 7 समुद्रापार देखील नेण्याचा प्रयत्न केला आणि नावारूपास आलेला हा गोलंदाज केतन भोईर चांगली सुरुवात करतोय. या सामन्यामध्ये चांगली सुरुवात करताना दिसतोय सायराज 2020 युनायटेड संघ मालक साईश कडू यांनी बांधलेला हा संघ. पहिल्याच 5 चेंडूंवरती जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो डावकुऱ्याचा हा गोलंदाज. शॉर्ट पिचचा चेंडू सहज टकावलाय. शॉर्ट कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण होते. साजेशी क्षेत्ररक्षण होईपर्यंत हा फलंदाज देखील एका धावेने आपलं खातं खोलतोय. संघाची धाव संख्या पोहोचली आहे पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1 बाद 5. 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ P2.
सामना 5 षटकांचा राहील आणि 5 गोलंदाज वापरायचे आहेत. P1 च्या षटक जबरदस्त फेकलं केतन भोईर. आता मात्र P2 चं षटक बघूया कोणावरती देतोय. आणि आयवॉस कॅचसाठी संधी आहे. प्रत्येक आयवा कॅचसाठी प्रेक्षकांसाठी सुवर्णसाठी संधी. रवींद्र तांडेल 12-12 यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी आयवा झेलसाठी प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल 100 रुपयाचा रोख पारितोषिक. दुसरं षटक घेऊन आलाय राहुल तांडेल बॉलिंग मार्कवर. गोलंदाजच्या बोहळ्यावर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाजी करतो, उजव्या हाताने गोलंदाजी करतो, असा हा त्याचा वैशिष्ट्य. असे खूप कमी खेळाडू आहेत राकेश का दोन्ही हाताने खेळ करतायत. खास करून गोलंदाजी उजव्या हाताने फलंदाजी डावखुऱ्या हाताने करणारा तोच गोलंदाज राहुल. हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचे चेंडू सरळ झुळकावून दिला. चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये. साजेसे क्षेत्ररक्षण होते. पुन्हा एका धावेने एक समाधान मानावं लागतं. 91 धावाने आपल्या संघाची धावसंख्या पुढे सरसावताना दिसत आहे. दोन्ही फलंदाज आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 वरती. 6 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तसेच हेमंत भोईर वाघविल गावचे जावई यांचं देखील आगमन होत आहे. आणि कट्टर समर्थक आहेत करावे क्रिकेटचे त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि हा चेंडू एका उजव्या एसटी वरील यथोचित मारा गुडलॅंड टाकलेला चेंडू थोडासा कुसली कमी घेतोय, खाली राहतोय. चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते. एसटी रक्षक चांगली कामगिरी करतोय. एसटी रक्षकाच्या भूमिकेत असलेला हर्षल म्हात्रे. शॉर्ट थर्डमॅन मध्ये कैलास, शॉर्ट फायनल मध्ये राजेश म्हात्रे. दरम्यान पुढील चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज राहुल. हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. त्या चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित ठेवला त्या क्षेत्रात जाताना दिसतोय. साजेसे क्षेत्ररक्षण होते. फक्त एकच धाव मिळेल हरदेव याला. पुन्हा एकदा हरदेव पोचला एका धावेच्या मदतीने. 2 धावांवरती संघाची धाव संख्या 7. 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 5 षटकांची ही लढत सावध पवित्रा घेतलाय. 5 गोलंदाजांचा उपयोग करायचा आहे याची जाणीव आहे हरदेवला. आपली विकेट साबूत ठेवतोय आणि तशाच प्रकारचे सावध खेळ करताना दिसतोय. दुसरं षटक हाणामारचं षटक आहे. क्षेत्ररक्षण मर्यादित षटक आहे. घेऊन आलाय गोलंदाज राहुल. पहिले 3 चेंडू जबरदस्त चेंडू फेकण्यात यश मिळालंय. 3 चेंडूत फक्त 2 धावा बहाल केल्यात अजूनपर्यंत. राहुल याचा पुढील चेंडू प्रणित साठी. आणि हा चेंडू चांगल्या चेंडूला एक जबरदस्त फटका टोलवतो. ऑफ साइडला पॉइंट रिजन मध्ये टोलवलेला हा या स्पर्धेतील येतोय पहिला कणकणीत चौकार. फलंदाज आहे प्रणित अजित तांडेल. याच्या बॅट मधून निघतो हा पहिला या स्पर्धेतील चौकार. या चौकारच्या मदतीने आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे दुहेरी अंकात म्हणजे 11 वरती. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1-1 फॉर द 1. मागील चेंडू एका गुडलेनवरील यथोचित मारा होता परंतु तेवढा ताकदीचा शैलीदार फलंदाज तिथे उपस्थित होता आणि त्याने शैलीचं प्रदर्शन केलं. आणि त्या प्रदर्शनाच्या प्रत्युत्तरात चांगलं चित्र दिसतंय. चौकार मिळतोय. उजव्या एसटीला जबरदस्त चेंडू होता तेवढा चांगल्या प्रकारे टोलवला. ऑफ साइडला पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार मिळवला आणि आपल्या संघासाठी एक चांगला चौकार टोलवला. पुढील चेंडू राहुल प्रणित आणि हा चेंडू हवेत आहे. चेंडू झेल खाली. आता मात्र मागाशी जी चुकी केली होती विपुल भोईर याने आता कुठलीही चुकी करत नाहीये आणि चांगला झेल टिपतोय. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे विपुल भोईर. करावे गावातील एक चांगल्या क्षेत्ररक्षकात त्याची गणना केली जाते. त्या षटकाकडून पहिल्या एका षटकामध्ये चुकी झाली होती मात्र आता कुठलीही चुकी न करता झेल टिपतोय आणि झेलबादच्या रूपाने दुसरा हादरा बसतोय. स्मिथ अँड शर्वी वॉरियर्सला प्रणित बॅक टू द डगआउट. वैयक्तिक 5 धावाचं योगदान तेवढा मार्गस्थ होताना दिसतोय. संघाची धाव संख्या जावा फक्त आणि फक्त 11. माझ्या समवेत स्कोररच्या भूमिकेत या स्पर्धेसाठी अमित कडू असतील, संदेश म्हात्रे असेल,
रोनक तांडे असतील जबरदस्त स्कोरिंग करतात. आणि आता मला सूचित करताना माझा सहकारी मित्र अमित कडू सजेस्ट करतोय पहिल्या षटकात देखील 5व्या चेंडूवरती झेलबादच्या रूपाने बाद झाला होता फलंदाज, बोल्ड झाला होता. आणि ह्या षटकात देखील 5व्या चेंडूवरती बळी मिळतोय. 5वा चेंडू घातक ठरतोय स्मिथ आणि शर्वी वारेस संघाच्या फलंदाजांना आणि यशस्वी ठरतोय सायरांश 2020 युनायटेडच्या गोलंदाजांना. 5वा चेंडू आता मात्र नवीन फलंदाज येतोय करायगावचा हुकमी एक्का, जबरदस्त तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल नावाने ख्याती असलेला हा फलंदाज धावांचं मशीन अलंकार तांडेल द वन मॅन आर्मी. कित्येक सामने त्याने आपल्या एका स्वबळावर जिंकून दिलेला असा फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. आणि हा चेंडू उजव्या एष्टवरीला चेंडू यथोचित मारा दुसऱ्या षटकाची सांगता होतीये. 2 षटक संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थगित सीमित खुंटीत 11च्या घरात चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी केले. पहिलं षटक टाकलं होतं डावखुऱ्याचा गोलंदाज केतन भोईर आणि फक्त 5 धावा दिल्या आणि एक महत्वपूर्ण बळी मिळवला निशांच्या रूपाने. दुसरं षटक टाकलं होतं राहुल तांडेल याने, त्या षटकाला फक्त 6 धावा दिल्या आणि एक बळी मिळवला राकेश. दोन्ही गोलंदाज ज्यांनी गोलंदाजी केली त्याचं वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीचं सांगायचं झालं खेळायचं वैशिष्ट्य आहे केतन डावखुऱ्याचा गोलंदाज आणि फलंदाजी उजव्या हाताने करतो हे वैशिष्ट्य आहे. आणि राहुल उजव्या हाताने गोलंदाजी करतो आणि डाव्या हाताने फलंदाजी करतो. येस, अनेक वेळा असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच दरम्यान पुढील सामना पुढील मॅच विराट विहाना रॉयल्स आणि आर्यामिक स्ट्रायकर्स दोन्ही संघांना लगेच तयार राहायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. आमच्या मुख्य कॉम्बॉक्सकडे या व्यासपीठावर टॉस का बॉलच्या मंचावर मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल टॉस केला जाईल. विराट विहाना रॉयल्स आणि आर्यामिक स्ट्रायकर्स दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन. येस, विराट विहाना रॉयल्स संघमालक रतन म्हात्रे आणि विशाल तांडेल त्यांच्या समोर असेल आर्यामिक स्ट्रायकर संघमालक गोविंदा भोईर यांनी बांधलेला संघ. गोविंदा भोईर आणखी एक क्रिकेट वेडा गावातील जबरदस्त क्रिकेटचं पॅशन. तसं बघायला गेलं तर सर्व करायगाव क्रिकेट वेडाच आहे राकेश. काल रात्री 2-2:30 वाजेपर्यंत सर्वांनी सगळे सामने बघितले आणि तरीही देखील आज एवढ्या तडाख्याच्या उन्हात देखील सर्व सामने परत सुरुवातीचे सामने केपीएलच्या आपल्या गावाच्या अस्तित्वाची मानाची स्पर्धा आणि त्यास खेळाडू समावेश आहेत. त्यांना सर्वांना सहकार्य आणि पाठबळ देताना सर्व क्रीडा रसिक करावे गावातील नवीन गोलंदाज येतो ज्याने मागील झेल टिपला होता विपुल भोईर. गोलंदाजच्या बहुळावर येते वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक असेल. सलामीला आलेला फलंदाज हरदेव सावध पवित्रा घेऊन खेळतोय अजूनही खेळपट्टीवरती उपस्थित आहे. त्याच्या जोडीला मदतीला अलंकार नॉन स्ट्राईक एंडला विपुल भोईर ऑन टू द बॉलिंग मार्क. तिसरं षटक क्षेत्ररक्षण पांगवलेला दिसते. हाणामारीचं षटक संपलेले आहेत. आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू टाकवला सरळ गोलंदाजीच्या वरून जातोय सीमा रेषा पार षटकार. आणि हा स्पर्धेतील पहिला षटकार येतोय. इनफॉर्म फलंदाज हरदेव तांडेल याच्या बॅट मधून निघतोय हा पहिला षटकार. केपीएल मधील हा पहिला षटकार नावी गणला जाईल हरदेव याच्या. आणि या षटकारच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. थोडासा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता सरळ झुलकावर दिला. स्टेटिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थिताच्या आवाक्याच्या बाहेर होता आणि सीमा रेषेवरती चेंडू पडला. तो तिथला चुना उडताना दिसला आणि षटकार घोषित केला पंच दत्ता मेहर यांनी. स्पर्धेतील पहिला षटकार हरदेव याच्या नावी जातोय. थोडा स्पीडअप करायचा आहे. 12 वाजलेत आतापर्यंत. आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू एका भूमी सपाट फटका खोलून काढला. चेंडू जातोय लॉंगऑन मध्ये साजेसं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव मिळते. 1 धावाने समाधान मानलं जाते. मागील चेंडूवरती षटकार त्याच्या पुढील चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करतोय हरदेव. चांगल्या खेळाचं प्रदर्शित करताना खेळाडू हरदेव. स्पर्धा अप्रतिम स्पर्धा करावगावची मानाची स्पर्धा. स्पर्धेचे नियम अटी सर्वांपर्यंत अगोदरच पोहोचलेले. आता तत्पूर्वी एक नियम अजून एका याच्यात ऍड करू इच्छितो सांगू इच्छितो. जर चेंडू कुठल्याही क्षणी गहाल झाला गेला तर त्या क्षणी नवीनच चेंडू दिला जाईल. कुठल्याही क्षणी जरी चेंडू गेला तरी नवीनच चेंडूवरती खेळ खेळवला जाईल.
याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. अलंकार तांडेल स्ट्राईकला येतोय फर्स्ट टाइम ह्या ओव्हर मध्ये. हा चेंडू अक्कूट टप्प्याचा चेंडू कॉर्डबॅनचा अपील होत आहे आणि यश संपादित होत आहे. एक बिग विकेट फॉर द सायरांश 2020 युनायटेड. मागच्या पर्वातील हा विजेता संघ तशाच प्रकारचा खेळ करताना दिसतोय. एक भरकम फलंदाजाला तंबूच्या मार्गाने मार्गस्थ करताना दिसतोय. गोलंदाज विपुल भोईर याचा जबरदस्त मारा. एक अक्कूट टप्प्याचा भेदक मारा. परफ्यूम डिलिव्हरी होती. त्याला पुल करायचं होता. बॅटची कडा घेऊन बिहाइंड द विकेट झेड घेतला जातोय. स्मिथ अँड शमी वारेसचे ओनर नमेश तांडेल यांच्या चेहऱ्यावरती स्मिथ हास्य दिसतंय. आनंद दिसतोय. पण तो वेगळा आनंद आहे. खेळाची मजा घेतोय नमेश. त्याचे सहकारी मित्र आहेत. थोडी हसी मजाक चालू आहे. नवीन फलंदाज येतोय निलेश म्हात्रे. एक अनुभवी फलंदाज, जबरदस्त व्यक्तिमत्व, कराडगावातील एक नामांकित खेळाडू आणि व्यक्तिमत्व म्हणता येईल. पोलीस दलात कार्यरत असलेला हा आमचा सहकारी मित्र खेळपट्टीवरती येताना सज्ज होतोय. त्याच्या समोर गोलंदाज विपुल भोईर आणि हा चेंडू एक इन स्विंग डिलिव्हरी. चेंडू पायावरती आदळतोय. पुन्हा एकदा एका चांगल्या चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या स्थगित, सीमित, खुंटीत 18 वरती. मागच्या पर्वातील विजेता संघ सायराश 2020 युनायटेड तशाच प्रकारचा खेळ साकारताना दिसतात. ह्या पहिल्या सामन्यात ह्या पर्वात देखील गोलंदाज विपुल भोईर पुढील चेंडू आणि हा चेंडू अक्कूट टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू. पुन्हा एकदा चांगला रिझल्ट मिळतोय सायराश 2020 युनायटेड संघासाठी. निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी, एक चांगला गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ दिसतोय. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा आणि तिसऱ्या षटकात 7 धावा. 5, 6 आणि 7 अशा तिन्ही गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत एकेका फलंदाजाला बाद केलाय. राकेश, 5 षटकाचा सामना हरदेव्याचा पवित्रा दिसतोय, सावध पवित्रा दिसतोय, रणनीती दिसतीये. शेवटच्या 2 गोलंदाजांसाठी तो थांबलेला दिसतोय. काय बोलशील? यस, चांगला उल्लेख केला आपण. डिपेंडिंग चॅम्पियन आहेत सायराज 2020 युनायटेड आणि डिपेंडिंग चॅम्पियन म्हणजे साजेसा खेळ करावा लागेल. एक आत्मविश्वास घेऊन उतरलेला हा संघ आहे. बॉलिंग युनिटमध्ये आपण पाहू शकाल चांगला सराव आणि या चांगल्या सरावच्या रूपानं एक चांगली टेक्निकली पाहिली तर चांगली गोलंदाजी डिलिव्हरी इन पिच केलाय अजूनपर्यंत 3 षटकांच्या या समाप्तीनंतर. डगआउट मध्ये आवाज कमी ठेवा कारण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये मायक्रोफोनवर आवाज जातोय. लाईव्ह टेलिकास्ट आल्यानंतर रमेशजी तांडेल थोडं बंधन असतात आम्हाला देखील, कारण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. मग नाईटच्या क्रिकेटमध्ये आपण पाहताय दशरथजी पाटील आमचे गुरुवर्य, काल मात्र आमची झोप उडवली त्यांनी रात्रीच्या त्या सामन्यामध्ये अमर. कारण ते इंदुरीकर महाराज आहेत, आता लाईव्ह होते माझ्या समोर व्हिडिओ कॉलवर, उरणला गेलेत बालदी साहेबांच्या ते मतदारसंघात. म्हणजे मोठं पॅकेट असेल आज त्यांना. आणि मला म्हटलं यायचं असेल तर या आमच्या सोबत, सर्व व्यवस्था होईल. पण करावा गाव आम्हाला सुटत नाही. जाऊया मॅच कडे. मॅच ऑन आहे. करावे प्रीमियर लीगचा घमासान. 16 वर्ष आणि 16 वर्षांचं क्रिकेट ही परंपरा आपण पाहताय. आणि गोविंद सोलंकी अमर 30+ क्रिकेटमध्ये फॉर्म मध्ये आहे आणि ज्याच्या रोमामध्ये मनामध्ये हा क्रिकेट संचारलेला आहे. ॲज अ पॅकर म्हणून त्याने अनेक स्पर्धांमध्ये करावे गावच्या एंट्री पॅक केल्या होत्या. आणि खेळण्याची परंपरा आणि कर्मभूमी जन्मभूमी राजस्थान असलं तरी कर्मभूमी करावी गाव आमचा गोविंद सोलंकी. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल हरदेव तांडेल. बॅटर चांगला आहे, ज्याच्याकडे एक वेगळा क्लास आहे. मात्र फॉर्म महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि सर्वात महत्वाचा आहे सराव. पहिला बॉल, गती, फ्लाय दिली, नॅचरल स्विंग, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. आणि जसा गोविंद गोलंदाजी करता येतो इरफान पठाण सारखा तो टर्न. RP सिंगची आठवण होते आणि खरा रुद्रप्रताप सिंग. बघूया पुन्हा एकदा. पहिला बॉल डॉट बॉल टाकला, सुरुवात चांगली आहे. अजून एक लो फुल टॉस बॉल, बॅटचा इन रेज लागला, चेंडू गेला थर्ड मॅन कडे. तोपर्यंत आउटफील्ड पाहिली आपण. दुसरा धाव घेण्याचा पवित्र हरदेवचा होता, मात्र निलेश म्हात्रे याने त्याला परत पाठवलेला आहे. एका धावेवर सीमित ठेवलेला आहे.
धावसंख्या स्कोर कार्डवर 19 धावांचा धावफलक आपण पाहू शकाल. याच दरम्यान स्ट्राईक एंडकडे येतो निलेश म्हात्रे, आमचे योगेश तांडेल असतील, निलेश म्हात्रे असतील, यांचं योगदान खासदार चषकामध्ये विसरून चालणार नाही मित्रांनो. अँटी टेररिस्ट स्क्वॉड ATS मध्ये कार्यरत असणारा पोलीस दलातील आपला मित्र शफल झाल्यानंतर फ्रंट फुटवर येतोय. हा फटका एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये, तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेनंतर आपण पाहताय धावसंख्या 20 या आकड्यावर. सर्जा राजाची आमची जोडी एका कालची अंबर भोईर आणि आम्ही, त्या आठवणी आहेत विशाल तांडेल. ओके जगाला माहिती आहे मात्र खऱ्या अर्थानं एक कार्य पोलीस दलामध्ये सेवेमध्ये सेवा. धावसंख्या 20 या आकड्यावर पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता. अमर काय म्हणशील सलामीला आल्यानंतर अजूनपर्यंत तो फॉर्म फलंदाजीमध्ये मिडल ऑफ द बॅट फटके लागले नाही, अशा प्रकारचा फटका आपण अटेम्प्ट करताय म्हणजे आपल्या माइंड सेटचा वेगळा विचार चालू आहे आपल्या मनामध्ये. हरदेव तांडेल यांचा अजून एक डॉट बॉल आणि गोविंद सोलंकी यांची ही चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हर इन पीस झाल्यानंतर तो झोन चांगला आहे आणि पूर्णपणे पाहिलं तर मी म्हणेन या गोविंद सोलंकी याचा सराव चांगला आहे. थोडासा इनकटर केला त्या ऑफस्टिकच्या बाहेर. लगातारचे 2 डॉट बॉल, तब्बल 4 डॉट बॉल या षटकामध्ये आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 21 या आकड्यावर. बॅटचा एज लागला तोपर्यंत चेंडू जातोय 21 धावा आणि अजून एक धाव मिळेल. एकच धाव. काय षटकाचं विश्लेषण आहे. आपण अजूनपर्यंत या षटकामध्ये चौथ्या षटकाचा संपलाय खेळ आणि गोविंद सोलंकी याचं कौतुक करावं लागेल. नियंत्रण, कंट्रोल आणि स्विंग पूर्णपणे आपण पाहिला या षटकामध्ये आणि धावसंख्या 21 या आकड्यावर. आणि नेक्स्ट मॅच प्लेड बिटवीन विराट विहाना रॉयल्स आणि आर्यामिक स्ट्रायकर. यस गोविंद भोईर यांचा संघ आणि आमचे मित्र विशाल तांडेल, रतन म्हात्रे यांचा विराट विहाना स्ट्रायकरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 5वं षटक आहे अमर. एखादा आकडा काय टार्गेट असेल. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. साईराज 2020 युनायटेड आपण उल्लेख केला, दे आर द चॅम्पियन्स, डिपेंडिंग चॅम्पियन आहेत आणि एक आत्मविश्वास घेऊन या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ. अजूनपर्यंत 21 धावा. मात्र मी म्हणेन हरदेव तांडेल यानं खूप डॉट बॉल खेळला, सलामीचा बॅटर. निश्चित राकेश, रणनीती थोडीशी चुकताना दिसते स्मिथ शर्वी वॉरियर संघाच्या फलंदाजाचे, खास करून हरदेव सलामीला आलाय. अजूनपर्यंत माझे स्कोरर सहकारी मित्र अमित गडसिंग सूचित करतात आम्हाला 13 चेंडू खेळल्यात आणि 6 डॉट खेळलाय त्याच्यात, म्हणजे जवळ 1 षटक हरदेव तांडेल याने डॉटच्या स्वरूपात, निर्धावच्या स्वरूपात खेळलाय. शेवटचं षटक, शेवटची भैरवी, पहिल्या षटकातील शेवटचा गोलंदाज, एक आणखी अनुभवी गोलंदाज खेळाडू करावेगावतील कैलास म्हात्रे. प्रेक्षक वाहिनीचे हे सर्व एक चांगला व्यक्तिमत्व, चांगला खेळाडू आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. कैलास म्हात्रे गोलंदाजच्या बोहळ्यावर येतो. याच्या समोर फलंदाज हरदेव, याला निश्चितच कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी जर सन्मानजनक धाव संख्या उभारायची असेल तर निश्चित 6 चेंडू चांगल्या रीतीने खेळावे लागतील हरदेव याला. आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, लो टॉस प्रकारचा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न निलेश. चांगला रनिंग ताळमेळ आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा मिळतात पहिल्याच चेंडूवरती. 2 धावा. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 23 वरती. 23 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिलं षटक टाकलं होतं केतन भोईर याने, डावकर्त्याची गोलंदाजी फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आणि 1 बळी मिळवला. दुसरं षटक टाकलं होतं राहुल याने 6 धावा दिल्या आणि 1 बळी मिळवला. तिसरं षटक टाकलं विपुल याने 7 धावा देऊन 1 बळी मिळवला आणि चौथं षटक गोविंदाने फक्त 3 धावा दिल्या. जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन 4 गोलंदाजांकडून. आता मात्र 5वं षटक घेऊन आलेला कैलास म्हात्रे आणि या स्पर्धेतील पहिला व्हाईट चेंडू, अवांतर चेंडू पडतोय. तो कैलास म्हात्रे याच्या हातोड पडतोय. अवांतर धावसंख्या पहिल्यांदाच खातं उघडते. अवांतर धावसंख्या, एका संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 षटकात. 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कैलास 2 हरदेव. आणि हा चेंडू ओव्हरप्रीत प्रकारचा चेंडू रेंज मध्ये होता आणि अवाक्यात होता. चेंडू सरळ झुळकावर दिला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. षटकार डोलतो ह्याच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. आता मात्र थोडासा कमबॅक करताना दिसतोय स्मिथ अँड शर्वी वॉरियर्स संघ.
थोडाशी आशा उंचावताना दिसते, तर धावसंख्या वाढताना दिसते. संघाची धावसंख्या जावड पोहोचली आहे 30 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. चेंडू पुरवायचा नवीन. बघतात प्रेक्षक बघतात म्हणजे देतात. चेंडू आणायला गेलेत आणि आलेला आहे चेंडू. जबरदस्त ही स्पर्धा करावे गावाच्या मानाच्या अस्तित्वाची खेळाडूंसाठी असलेली स्पर्धा. पिंक थीम खासदार चषक 2025 साठी बांधलेली ही बांधणी गुलाबी छटा आणि त्या गुलाबी छटेच्या छायेत खेळताना हे सर्व करावे गावातील 120 खेळाडू, 8 संघ मालक. कैलास म्हात्रे याचा पळा पुढील चेंडू झुलकावलाय हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय आणि झेल निसटतोय. 2 धावा मिळतायत. 2 धावांना अजून एक धावसंख्या पुढे सरसावते. झेल घेण्याचा प्रयत्न होता तिथं, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर जातो. तिथे उपस्थित असलेला क्षेत्ररक्षक जय मढवी चांगला प्रयत्न होता, परंतु थोडासा आउट ऑफ रीच होता. 2 धावा मिळतात. स्मिथ अँड शर्वी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 32 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कैलास वन्स अगेन टू बॉलिंग मार्क टू हरदेव. आणि हा चेंडू एका ओव्हरपिच प्रकारच्या चेंडू झुळकावून दिला. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण. जिथं 1 धाव झाली असती, जास्तीत जास्त 2 धाव झाले असते आणि खराब क्षेत्ररक्षणाचा मोबदला फायदा मिळतोय स्मिथ अँड शर्वी वॉरियर्स संघाला. धावसंख्या आता मात्र 4 धाव मिळतात. 4 धावच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 36 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. यानंतरची आगामी लढत विराट अँड विहाना रॉयल्स वर्सेस आर्यमिक स्ट्रायकर्स. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समालोचन कक्षेत यायचं आहे. 2 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत. 5व्या षटकातील थोडस महागडी गोलंदाजी म्हणता येईल. 4 गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती. आता मात्र थोडीशी महागडी होत चाललेली गोलंदाजी शेवटच्या षटकात कैलास याची. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक होल टाकण्यात आता मात्र कमबॅक करतो. थोडस साजेसं कमबॅक होतोय. 5व्या षटकातील 5वा चेंडू निर्धाव निघतोय. आता मात्र पहिल्या इनिंग मध्ये टार्गेट डिसाइडिंग बॉल इज कमिंग. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरील टाकलेला चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक बदल आहे. तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. हर्षल मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धाव मात्र काही रोखू शकत नाही. तिथे 2 धाव मिळतात. पहिल्या इनिंगची सांगत होते 2 धावेने. या 2 धावच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 38 आणि 39 धावांचा आव्हान असेल. राकेश चला जाऊया नेक्स्ट मॅच कडे. विराट विहानर रॉयल्स विरुद्ध आर्यमिक स्ट्रायकर. आदरणीय मान्यवर पाहुणे सुधाकरजी गणपत म्हात्रे, माजी नगरसेवक आणि 50 वर्ष या करावे गावाकरता नवी मुंबई शहराकरता सामाजिक आणि राजकीय पटलावर त्यांच्या जीवनाचं योगदान. मी विराट विहानर रॉयल्सचा कॅप्टन आणि आर्यमिक स्ट्रायकर्स कॅप्टन. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे टॉस का बॉसच्या मंचावर लगेच दोन्ही कॅप्टन जॉईन होतील. आले चला. आर्यमिक स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन संघ मालक आहे गोविंद भोईर. या व्यक्तिमत्वाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण करावे गावचं क्रिकेट आणि क्रिकेटसाठी वेडावलेलं व्यक्तिमत्व आहे. मी म्हणेन आर्यमिक स्ट्रायकर जेव्हा KPL सारख्या स्पर्धेमध्ये आपला संघ दाखल करतो तेव्हा चांगली सेटअप, चांगली व्यवस्था या ठिकाणी गोविंद भोईर याच्या माध्यमातून. मधून कॅप्टन आर्यमिक स्ट्रायकरचा कॅप्टन लवकर या. मान्यवर पाहुणे आपल्या करता थांबलेले आहेत या ठिकाणी. विराट विहाना रॉयल्स आणि आर्यमिक स्ट्रायकर्स असा 2 विद्यमान संघांमध्ये हा P1 पूल 1च्या या दुसरा सामना खेळवला जाईल. टार्गेट सेट झालेला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. या ठिकाणी आपण पाहू शकाल टार्गेट आकडा 39 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट झालेला आहे.
आपण पाहू शकाल दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील. आदरणीय सुधाकरजी गणपत म्हात्रे यांना विनंती असेल, करावे गावचे माजी नगरसेवक आणि खऱ्या अर्थानं मार्गदर्शन तत्व आमच्या पाठीवर देणार आणि या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये तरुणांनी या समाजाकरता काम केलं पाहिजे याकरता मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन जॉईन होतील या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि रवींद्र तांडेल मान्यवर यांची देखील शुभ उपस्थिती आपण पाहताय. विराट विहाना रॉयल संघाचा कॅप्टन मला वाटतं योगेश तांडेल या ठिकाणी कॅप्टनची भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूला आर्यमिक स्ट्रायकर्स टेल इट्स अ टेल काय डिसिजन असेल आणि करावे प्रीमियर लीग मध्ये खेळताना गोविंद भोईर आपले संघ मालक आहेत आणि एक टीम चांगली टीम आहे, कशा प्रकारचा सराव आहे, आपला डिसिजन काय असेल या पहिल्या आणि महत्त्वाच्या लीग क्रिकेटच्या सामन्यामध्ये. पहिले तर आम्ही फिल्डिंग करू आणि संघ चांगला आहे, सराव पण चांगला आहे, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. किती आकड्यापर्यंत रोखण्याचा पहिल्या इनिंग मध्ये आपला प्रयत्न असेल. विराट विहाना चांगले बॉलर्स आहेत त्यांच्याकडे, चांगला अनुभवी स्क्वॉड आहे एक प्रकारे आणि योगेश तांडेल यांची कॅप्टनशिप आहे. कुठला आकड्यापर्यंत आपण रोखाल यांना 5 षटकांच्या लढतीमध्ये. आकडा तर काय सांगता नाही येत पण कमीत कमी 10 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. यस देऊया आर्यमिक स्ट्रायकर या टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा. योगेश, करावे प्रीमियर लीगची स्पर्धा या स्पर्धेबद्दल चर्चा चालू होती, मात्र खासदार चषकाचं आयोजन आणि त्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन एकंदरीत काय सांगणार. आपलं योगदान असेल, निलेशचं योगदान असेल, सर्वच आपल्या सहकार्यांचं योगदान असेल. प्रत्येक घटक मेहनत करतोय, प्रत्येक घटक सहकार्य करतोय, प्रत्येक घटक आपलं कार्य करतोय मी म्हणेन ही स्पर्धा आयोजन करण्यामध्ये. योगेश तांडेल, सर्वप्रथम KPLला ज्यांनी मेहनत केली, विनोद भोईर असतील, संदीप असेल, धनेश कडू असेल, रोहित, बंटी असेल, स्वागत असेल, याही खूप मेहनत घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपला खासदार चषक देखील चालू आहे आणि खासदार चषक चालू आहे त्याच्यामुळे आपल्या गावाला थोडंसं क्रिकेटच्या उंचीवर गेलेलं आहे. बऱ्याच वर्ष झालेलं चांगली मॅच झाली नव्हती. बरेच जण सांगतो तुमच्या गावात मॅच होत नाही, इतका मोठा ग्राउंड आहे आणि खासदार चषक असा चालू आहे तो सध्या आपल्या गावाचा जरा मानवरती उंचावलेली आहे. आणि नेहमी कुठलाही कार्यक्रम असो, काही असो, क्रिकेट असो, राकेश तांडेल हा स्वतःहून धावत येतो. त्याला कोणाला बोलवायची गरज नाही, काय नाही, त्याला प्रत्येक गोष्टीची कलकल असते, तो स्वतःहून येतो. येस योगेश, विराट विहाना रॉयल्स या टीम बद्दल कसा स्क्वॉड आहे, एकंदरीत कशा प्रकारचा सराव झालेला आहे, ऑप्शन प्रक्रिया संपलीनंतर आणि प्रथम फलंदाजी आलेली आहे. एखादा आकडा अचीव तर करावा लागेल, कॉन्फिडन्स आकडा असेल तर पहिला सामना महत्त्वाची लढत आहे. आमच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. फलंदाजी आमची आता धनेश कडू आणि संदीप म्हात्रे यांच्याकडून चांगली फलंदाजी झाली तर जास्तीत जास्त धावा झाल्या आम्हाला तर आम्हाला चांगला बेनिफिट राहील. गोलंदाज जरी आमचे चांगले आहे, बघूया आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कुठलाही आकडा सेफ नसतो आणि कुठली धावसंख्या ही काही मोठी नसते, त्याच्यामुळे काही होऊ शकतं. यस, हे शब्द खूप महत्वाचे आहे. योगेश तांडेल यांचा अनुभव आणि क्रिकेटच्या व्यासपीठावर. न्यूज फ्रॉम द टॉस का बॉसच्या सेंटरवरनं आर्यमिक स्ट्रायकर दे ओन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. माझ्या समवेत अमर भोईर यांचं विश्लेषण, ही वाणी, अनुभवी वाणी आपल्याला ऐकायला मिळेल या 2 दिवसीय करावे गाव प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. याच दरम्यान आदरणीय मान्यवर पाहुणे, वरिष्ठ व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरजी तांडेल आणि आदरणीय सामाजिक कार्यकर्ते, कामगार क्षेत्रामध्ये काम केलेलं जयवंतजी पाटील आमचे मामाश्री यांचं शुभागमन होताना आपण पाहताय. वेलकम ईच अँड एव्हरीवन टू प्रेझेंट हिअर इन KPL करावे प्रीमियर लीग. अमर भोईर यांचं विश्लेषण आणि राजेश म्हात्रे याचा पहिला चौकार. निश्चित राकेश, चांगला उल्लेख केला योगेश याने. क्रिकेट आहे अनिश्चितांचा खेळ आहे आणि वेळोवेळी ते सिद्ध देखील झालेला आहे. कुठलाही स्कोर रिचेबल किंवा कुठलाही स्कोर डिफेंडेबल असू शकतो, कुठलाही स्कोर चेस होऊ शकतो, कुठलाही स्कोर डिफेंड केला जाऊ शकतो. फक्त मानसिकता आणि खेळ आणि सातत्य हवा असायला त्याच्यात. तर म्हणजे चालू सामन्याकडे वळूया. पहिल्याच चेंडूवरती चौकार डोळा 39 धावांचा पाठलाग करताना आणि हा चेंडू आता मात्र कमबॅक करतो त्याचा सहकारी मित्र राजेश याला तंबूच्या मार्गाला पाठवताना दिसतोय. अलंकार तांडेल पहिल्या चेंडूवरती ऑफ साईडला चौकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती पायामध्ये टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळला, थोडंसं संयमाने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु नाहक बळी गेला आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाची सजावट केली आणि चांगला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. गोलंदाजीचे देखील चांगले हातोटे आहे अलंकार याची
आणि तेवढंच कौशल्यपूर्ण क्षेत्ररक्षण देखील लावले, अनुभव आपला पणाला लावलाय. पहिल्याच चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती झेलवाच्या रूपाने चांगला बळी मिळतोय. एक चांगला इन्फॉर्म फलंदाजाला तंबूच्या मार्गस्थ करताना दिसतोय अलंकार तांडेल. स्मिथ अँड सर्व्ही वॉरियर्स वर्सेस सायरांश 2020 युनायटेड चालेल ही आजच्या दिवसातील KPL ची पहिली लढत. दोन्ही संघामध्ये चांगल्या गोलंदाजांचा चांगल्या फलंदाजांचा समावेश आहे. करावे गावातील मानाच्या अस्तित्वाची सन्मानाची स्पर्धा KPL करावे प्रीमियर लीग 2025 पर्व 15 मध्ये सर्व खेळाडू उत्सुकतेने ज्या स्पर्धेची इतके दिवस वाट बघत होते ती स्पर्धा येऊन ठेपली आहे. आणि पहिल्याच सामन्यातील दुसऱ्या इनिंगचा 2 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या 4 आणि हा चेंडू एक ओव्हरपिच प्रकार चेंडू सरळ सोकावून दिला. लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय चौकारच्या दिशेने. चौकारने कैलास देखील खातं खोलतोय. सलामीला राजेश आणि चौकाराने खातं खोललं होतं वनडाऊनच्या रूपाने. कैलास देखील चौकाराने खातं खोलतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. 8 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 39 धावांचा पाठलाग करताना प्रत्युत्तर देताना पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकातील काही चेंडू टाकून झाले तर धावसंख्या धावफलकावरती 8. आणि हा चेंडू पुन्हा एकदा एका चांगला फटका आणि चेंडू जातोय सीमा पार. हेच वैशिष्ट्य आहे करावगावच्या क्रिकेटचं. हे चित्र दिसतंय आपल्याला. कैलास म्हात्रे चांगला खेळाडू आहे आणि चांगल्या खेळाचं प्रदर्शित करताना दिसतोय खेळाडू कैलास म्हात्रे. हे अंडरडॉग क्रिकेटर्स म्हटलं जातं. राकेश आपण यांना काही क्रिकेटर्सला आपल्या करावगावातील चांगला खेळ साकारताना दिसतात. फक्त त्यांच्या वाट्यात काही स्पर्धा येतात मात्र खेळण्यासाठी. त्यापैकी ही एका मानाची सन्मानाची स्पर्धा करावे प्रीमियर लीग 2025. अलंकार याचा पुढील चेंडू आणि हा देखील एक अप्रतिम फटका बघायला मिळतोय. वॉट ऑफ मार्वल सेट ओव्हर टू द डगआउट इन द खासदार चषक पॅव्हेलियनवरती आढळतोय चेंडू आणि षटकाराने उलकावणी देतोय. जबरदस्त सुरुवात करतोय. मागच्या स्पर्धेत मागच्या KPL मध्ये देखील ह्या फलंदाजाने चांगली कामगिरी केली होती. त्याच्या जोडीला त्यावेळेस सलामीचा फलंदाज असायचा केतन भोईर. आता मात्र वनडाऊनच्या रूपाने येतोय. चांगली रणनीती देखील आखलेली दिसते. सायरांश 2020 युनायटेड संघाच्या संघ मालकाने आणि संघनायक आणि संघाची धावसंख्या षटकारच्या मदतीने जाऊन पोहोचले 20 वरती. 20 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आणि हा चेंडू अजून एक चांगला क्लासिकल फटका. सुरुवातीचे 2 षटकार आणि हा एक क्रिकेट मधील मादक सौंदर्य प्रस्तुत करताना फलंदाज कैलास म्हात्रे याचा जबरदस्त खेळ, जबरदस्त हाटोटी, जबरदस्त आक्रमक पवित्रा. पहिलं षटक P1चं षटक हाणामारचं षटकात तशाच प्रकारची फलंदाजी करताना कैलास म्हात्रे. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 24 रन्स. पहिल्या षटकातच सामना संपवताना दिसत आहेत फलंदाज कैलास म्हात्रे. राकेश निश्चित आपण बघतो प्रत्येक वेळी आपण नामांकित खेळाडूंचं वर्णन चित्र बघतो किंवा खेळ बघतो. कैलास म्हात्रे सारखे आणखी बहुतेक सारे खेळाडू आहेत ते अंडरडॉग क्रिकेटर्स करावे गावतील आहेत पण त्यांच्या मनगटात ताकद आहे. एवढंच फक्त स्पर्धा त्यांना खेळायला मिळत नाहीयेत जास्त. स्पर्धा जर जास्त झाल्या आपल्या गावात आणि खेळ बघायला तर त्याचा फायदा करावगावच्या क्रिकेटला निश्चितच होईल. निलेश म्हात्रे नेहमी सूचित करतो ह्या गोष्टी आणि त्याच्यावर चर्चा करताना त्या गोष्टीची जाणीव होते मला देखील. चांगला उल्लेख केला. कैलास म्हात्रेकडे करावे गावच्या क्रिकेट का सर्वोत्तम माहिती त्याच्याकडे आहे आणि त्याच्या फलंदाजीचा झोन जर पाहिलेला ना अमर तर फ्रंट फुटवर गेल्यानंतर तो षटकार पाहिला. डीपेस्ट मिड विकेट रिजन मध्ये लाईन पिक केली. मी म्हणेन फुटवर्कचा वापर करतोय. एक्स्ट्रा अभ्यास दाखवतोय. क्रिकेटचा अनुभव तर त्याच्याकडे आहे आणि आपण म्हटलं ते खरं आहे. संधी मग कुठलंही क्षेत्र फक्त क्रिकेट नाही मग राजकीय असेल, सामाजिक असेल, कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे ना त्यांना संधी देणं आणि ती संधी वेळेवर मिळणं जरुरी आहे आणि तरुणांना संधी मिळणं जरुरी आहे. जाऊया खेळपट्टीकडे. एका बाजूला आपण पाहताय गोलंदाज मिस्टर निशांत म्हात्रे. सफल झाल्यानंतर हा बॉल आणि अडवता आला नाही. लेझी एलिगेंट्स यष्टींच्या मागे पाहायला मिळाले आणि हा अवांतरचा चौकार. इट्स अ बाउंड्री आणि या 4 धावा ऍड होतील टीम टोटल मध्ये. एकूण धावसंख्या धावफलकावर 28 या आकड्यावर 28 धावांचा धावफलक. मी का म्हटलं वेळेवर संधी, शशीला जर संधी आणि दत्ताला संधी त्या काळामध्ये मिळाली असती ना तर ते मुंबईचं क्रिकेट, महाराष्ट्र क्रिकेट डॉमिनेट केलं असतं. तेव्हा युट्यूब नव्हता अमर. या देखील आठवणी आहे. निश्चित राकेश. खास करून आता दोन्ही जी नावं घेतली कुशल सरसोणे संघाचे जबरदस्त खेळाडू यांचं 2 संघ मला आवर्जून आता मी थोड्या वेळात चर्चा करेन. तत्पूर्वी चालू सामन्याकडे वळूया. 28 धावा. पुलचा फटका केलाय. चेंडू ऑफ टॅकर होता
आणि त्याला पाठवलाय स्लॉटच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ ह्यूज हिट. षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 34 या आकड्यावर 34. लॉस ऑफ 0 विकेट, लॉस ऑफ 1 विकेट. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. बॅटर आहे मिस्टर नितीन. 34 धावा धावपलकावर आपण पाहत आहे. पहिल्या सामन्यामध्ये सायराज 2020चा एक जबरदस्त दर्जेदार खेळ. या दरम्यान अजून एक चौकार राहील. 30 यार्डची गॅप त्या गलीमध्ये आपण पाहिली आणि आउटफील्ड. सो फास्ट स्कोर लेवल. धावसंख्या 38 या आकड्यावर. एका धावेची आवश्यकता. आणि आम्हाला आपण म्हटलं डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि चॅम्पियनला साजेसा खेळ. या पहिल्या सामन्यामध्ये सायराज 2020 हा आत्मविश्वास आणि मेसेज दिलाय आपल्या संघ मालकाला देखील. निश्चित दादा संघासारखा खेळ होतोय. कर्णधार केतन भोईर याच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त खेळ करताना दिसतोय हा संघ. आणि हा सामना विजय होतोय. अवघ्या फक्त 9 चेंडू मध्ये विजय संपादन करतायत. जबरदस्त खेळ सायराज 2020 युनायटेड संघाचा. आणि पहिला सामन्याचा पहिला विजय प्रस्थापित करून आपली बाजू भक्कम मांडताना दिसत आहेत. मागच्या वर्षीतल्या आम्ही विजेते आहोत आणि ह्या वर्षी देखील तसाच खेळ करू आणि ह्या ट्रॉफीकडे पुन्हा एकदा आम्ही वाटचाल करताना दिसतोय. याची सर्वांना जाणीव करून देताना संघ सायराज 2020 युनायटेड. जबरदस्त खेळ. राकेश, मगाशी आपण उल्लेख केला दत्ता मेहर आणि शशी मेहर. कुशली सरसोळे संघाचे एक भरभक्कम जोडी. जबरदस्त खेळाडू. अप्रतिम खेळ. अप्रतिम खेळला होता त्या काळात. तो 10 ते 12 वर्षाचा पिरियड होता. त्याच्या खास करून मला एक संघ प्रतिस्पर्धी संघ आठवतो. मॉन्टी लेवन कोपरखेड. त्यांचा जो सामना असेल मी कुठेही बघायला जायचो. कारण त्यांची जी लढत असायची एक अत्तीतडीची लढत असायची. नो कॉम्प्रो. बरोबर ना शशी? नो कॉम्प्रो मॅच असायची. मॉन्टी इलेव्हन वर्सेस कुशल इलेव्हन सरसोलेचा जबरदस्त रोमांचक लढत असायची ती. तर प्लेयर ऑफ द मॅच या